Hello my dear students, welcome all of you. Today we are going to solve practical problem which is based on stock and data system at invoice price. तर स्टुडंट्स, इनवॉइस प्राइस कशी कॅल्क्युलेट होते हे याच्या आधी आपण स्टडी केलेला आहे. कॉस्ट प्राइस प्लस प्रॉफिट इज इक्वल टू इनवॉइस प्राइस. सो आपल्याला काय करायचं आहे, स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये इनवॉइस प्राइसला स्टॉक किंवा गुड्स ट्रान्सफर झालेले असणार आहे. सो आपल्याला त्याच्यातला प्रॉफिट एलिमेंट काय करायचा आहे, मायनस करायचा आहे. हे याच्या आधी आपण शिकलेलो आहे. त्या प्रॉफिट एलिमेंटला जर स्टॉक असेल तर स्टॉक रिझर्व म्हणतात, आणि जर का गुड्स इनवॉइस टू ब्रांच मध्ये जर असेल तो प्रॉफिट, तर त्याला आपण लोडिंग म्हणतो. सो जनरली हे जे काही गुड्स आहेत ते ट्रान्सफर होत आहेत फ्रॉम हेड ऑफिस टू ब्रांच, त्यामुळे ते कन्फर्म ॲट कॉस्टच झाले पाहिजे. पण इथे ॲट इनवॉइस प्राइस झालेले आहेत. सो आपल्याला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे प्रॉफिट एलिमेंट जो आहे तो मायनस करायचा आहे. सो त्याचबरोबर ह्याच्या आधी आपण स्टॉक अँड डेटर सिस्टीम ॲट कॉस्टचे प्रॉब्लेम सुद्धा बघितले होते. सो त्याच्यामध्ये आपण ब्रांच स्टॉक अकाउंट केलं होतं, गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट प्रिपेअर केलं होतं, ब्रांच डेटर्स अकाउंट, ब्रांच कॅश अकाउंट, ब्रांच एक्सपेन्सेस अकाउंट अँड ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो हे अकाउंट्स आपण प्रिपेअर केले होते. स्टॉक अँड डेटर ॲट इनवॉइस प्राइस मध्ये काय नक्की फरक आहे, तर इथे एक तुम्हाला एक्स्ट्रा अकाउंट प्रिपेअर करावं लागतं, ते म्हणजे आहे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. सो आता तुम्हाला प्रश्न पडेल, सर ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये नक्की कोणत्या एंट्रीज रेकॉर्ड होणार. तर स्टॉक आपला इथे व्हॅल्यूड आहे ॲट इनवॉइस प्राइस, त्याच्यामध्ये जो लोडिंग आहे प्रॉफिट एलिमेंट आहे तो आपल्याला मायनस करायचा आहे. सो तो जो काय प्रॉफिट एलिमेंट आपल्याला मायनस करायचा आहे तो इथे येणार ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये. सो तुम्हाला माहिती आहे ओपनिंग स्टॉक. सो ओपनिंग स्टॉक, स्टॉक इज अवर असेट्स, असेट्स हा डेबिट बॅलन्स. सो ओपनिंग स्टॉक इथे डेबिटला असतो. जर तो इनवॉइस प्राइसला व्हॅल्यूड असेल तर त्याच्यामध्ये असणारा स्टॉक रिझर्व हा आपल्याला अपोजिट म्हणजे क्रेडिट साईडला दाखवावा लागणार. सो तो जो काय क्रेडिट साईडला आपण स्टॉक रिझर्व दाखवणार तो ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार. सो लक्षात घ्या मित्रांनो, बाकीचे अकाउंट्स म्हणजे ब्रांच स्टॉक असू द्या, ब्रांच डेटर असू द्या, ब्रांच एक्सपेन्सेस असू द्या, कोणते कोणते आयटम तिथे रेकॉर्ड केले जातात याची तुम्हाला ऑलरेडी कल्पना आहे. सो ह्या पार्ट मध्ये एक नवीन अकाउंट आलेलं आहे, ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. सो आपण बघूया त्याचं नक्की काय करायचंय. So first step while solving the problem, read the problem carefully. Delhi Soap Mills Limited has a branch at Agra. Goods are invoiced to branch at cost plus 50%. So इथे तुम्ही जर नीट मित्रांनो फोकस केला तर तुमच्या लक्षात येईल आपल्याला जे प्रॉफिटचे पर्सेंटेज दिले आहेत 50% ते कोणावरती दिलेले आहेत, कॉस्ट वरती. आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्याला दिलेली आहे इनवॉइस प्राइस. सो आपल्याला इथे काय करायचं आहे, कॉस्ट वरती 50% म्हणजे इनवॉइस प्राइस वरती किती ते पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी वर्किंग नोट करावी लागणार आहे. तर ही वर्किंग नोट पण काय आपल्यासाठी पूर्णपणे नवीन नाही आहे, ह्याच्या आधी आपण केलेलं आहे. सो आपण बघूया वर्किंग नोट. सो आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, गुड्स are invoiced at cost plus 50%. सो हे आपल्याला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो आपण काय करणार आता, फॉर्म्युला यूज करणार. आपला काय फॉर्म्युला असतो, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू सेल म्हणजेच इनवॉइस प्राइस. सो कॉस्ट इथे आपण 100 झूम करणार, प्लस प्रॉफिट 50% म्हणजे 50 येणार. सो आपली इनवॉइस प्राइस म्हणजे सेल प्राइस झाली ते 150. सो आता आपण कॅल्क्युलेट करणार पर्सेंटेज
ऑफ प्रॉफिट ऑन सेल. सेल म्हणजेच इथे इनवॉइस प्राइस आहे, लक्षात घ्या. सो त्याचा आपला फॉर्म्युला काय असणार आहे, प्रॉफिट डिवाइड बाय सेल इंटू 100. सो हा फॉर्म्युला आपला झालेला आहे. सो प्रॉफिट डिवाइड बाय सेल इंटू 100. जस्ट आता आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. सो आपला प्रॉफिट किती आहे, वर तुम्हाला दिसतोय प्रॉफिट आहे 50, बरोबर. सो इथे आपण व्हॅल्यू लिहिणार 50 डिवाइड बाय सेल. सेल आहे 150 इंटू 100. You will get percentage of profit on sale. तो तुम्हाला पर्सेंटेज मिळतील. करा कॅल्क्युलेशन. 50 डिवाइड बाय 150 इंटू 100. We will get 33.33%. सो याचाच अर्थ आपल्याला काय कळालं, कॉस्ट वरती 50% प्रॉफिट म्हणजेच इनवॉइस प्राइस वरती असणार आहे 33.33%. सो ही पहिल्यांदा तुम्हाला वर्किंग नोट करावी लागणार आहे. इज इट क्लिअर? होप यू अंडरस्टँड. कारण हा पार्ट जो आहे तो ऑलरेडी आपला याच्या आधी सुद्धा झालेला आहे. सो तुम्ही वर्किंग नोट नीट कॉपी करून घ्या. प्रॉब्लेम सॉल्व करताना एका गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे मी सॉल्व करत असताना तुम्हीही सॉल्व केला पाहिजे, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट प्रॉपरली क्लिअर होतील. सो ही आहे आपली वर्किंग नोट. चला, वर्किंग नोट लिहून झालेली आहे तुमची. ओके. सो आता आपण सोल्युशनला सुरुवात करूया. आता एक एक करून आपण पुढे बघूया काय दिलेलं आहे. ब्रांच रेमिट ऑल कॅश रिसीव टू द हेड ऑफिस अँड ऑल एक्सपेन्सेस आर मेड बाय हेड ऑफिस. ही जस्ट इन्फॉर्मेशन आहे आपल्यासाठी. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर प्रिपेअर द नेसेसरी अकाउंट अंडर स्टॉक अँड डेटर सिस्टीम टू शो द प्रॉफिट ॲट द ब्रांच. सो आपल्याला स्टॉक अँड डेटर सिस्टीम आणि ते पर्सेंटेज आले आहेत 50%, म्हणजे हा कुठला प्रॉब्लेम आहे, इनवॉइस प्राइसचा प्रॉब्लेम आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे. सो पहिल्यांदा आपल्याला दिला आहे स्टॉक ऑन 1 एप्रिल 2008. सो दिस इज अवर ओपनिंग स्टॉक. स्टॉक इज अवर असेट्स. असेट्स हॅव डेबिट बॅलन्स. सो ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला येणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. सो तुम्ही लिहा ब्रांच स्टॉकच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट आहे 93,000 आणि तुम्ही जर नीट लक्ष दिलं असेल तर हे आहे ॲट इनवॉइस प्राइस. सो आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ह्या 93 मध्ये प्रॉफिट एलिमेंट इन्व्हॉल्व आहे, कारण स्टॉक इनवॉइस प्राइसला व्हॅल्यूड आहे. आपल्याला रूल माहिती आहे, स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. त्यामुळे ह्याचा जो काय प्रॉफिट आहे तो आपण आपल्याला मायनस करायचा आहे. सो मायनस म्हणजे काय करणार, अपोजिट. सो इथे डेबिटला आहे ना ओपनिंग स्टॉक, सो अपोजिट म्हणजे क्रेडिटला. आणि मी मगाशी सांगितलं होतं जो काय प्रॉफिट एलिमेंट आहे तो ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये जातो. सो इथे क्रेडिट साइडला लिहा बाय स्टॉक रिझर्व. बाय स्टॉक रिझर्व. आता आलं कॅल्क्युलेशन. सो इनवॉइस प्राइस आहे 93,000. त्याच्यावरती कॅल्क्युलेट करा 33.33%. सो 93,000 इंटू 33.333 एंडिंग पर्यंत घ्या. लिहिताना आपण अप टू 2 डेसिमल पर्यंत लिहिणार, पण कॅल्क्युलेशन साठी पूर्ण कॅल्सी मध्ये एंडिंग पर्यंत 333 करायचं, मग पर्सेंटेज. सो तुम्हाला भेटणार 31,000. राऊंड अप करायचं आहे. सो आन्सर आलं 31,000. सो बघा काही नवीन नाहीये,
सगळ्या गोष्टी सेम आहे, फक्त इथे तुम्हाला ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट नवीन दिसेल. ब्रांच ऍडजस्टमेंट मध्ये काय येणार तर तुमचा प्रॉफिट एलिमेंट. सो ओपनिंग स्टॉक डेबिटला आहे, तो त्याचा प्रॉफिट एलिमेंट येणार क्रेडिट साइडला. इज इट क्लिअर? चलो नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. डेटर ऑन 1st April 68,000. सो डेटर इज ऑल्सो अवर असेट्स. असेट्स हॅव डेबिट बॅलन्स. सो ब्रांच डेटर अकाउंटच्या डेबिटला आहे बघा. ब्रांच डेटर अकाउंट आपण केलेलं आहे, सो त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. assets have debit balance, so to balance brought down 68,000. सो तुमच्या जवळ सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत, सो सगळ्यांनी नोट्स ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. माझ्याकडे सुद्धा नोट्स अवेलेबल आहेत, सो मी नोट्स मध्ये बघतोय त्याप्रमाणे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जातोय. ऑब्विसली सारखं सारखं जर आपण असं वरती गेलो प्रॉब्लेम बघण्यासाठी तर त्याला वेळ लागणार, त्यामुळे तुम्ही नोट्स जवळ ठेवा. 68,000 हे झालं ओपनिंग बॅलन्स ब्रांच डेटर अकाउंटच्या डेबिटला, बिकॉज डेटर हॅव डेबिट बॅलन्स. डेटर इज अवर असेट्स. देन गुड्स इनवॉइस टू ब्रांच, त्यांनी दिलेला आहे कॉस्ट. तुम्ही बघू शकता इथे गुड्स इनवॉइस टू ब्रांच कॉस्ट 3,40,000. आता इथे जरी त्यांनी कॉस्ट दिली आहे तरी आपल्याला इनवॉइस प्राइसलाच इफेक्ट द्यायचे मित्रांनो. का? कारण वरती त्यांनी इन्फॉर्मेशन दिली बघा, गुड्स आर इनवॉइस टू ब्रांच ॲट कॉस्ट प्लस 50. सो त्यांनी इथे जरी कॉस्ट दिली असेल तरी सुद्धा आपल्याला इफेक्ट कोणाला द्यायचा आहे? इनवॉइस प्राइसला द्यायचा आहे. सो बघा इनवॉइस प्राइस असेल तर प्रॉफिट आपण काय करतो? मायनस करतो, बरोबर ना. सो आता इथे त्यांनी कॉस्ट केले आणि आपल्याला इनवॉइस प्राइसला इफेक्ट द्यायचा. सो कॉस्ट मध्ये आपण प्रॉफिट काय करणार? ऍड करणार. म्हणजेच तुम्ही इथे बघू शकता आपण वर्किंग नोट केलेली आहे. कॉस्ट 100, त्याच्यामध्ये प्रॉफिट 50, तर आपले सेल किती आली? 150. सो सेल म्हणजेच काय? इनवॉइस प्राइस. सो आता आपल्याला 150% घ्यायचे आहेत, लक्षात घ्या. सो आता गुड्स सेंड टू ब्रांच म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन, आपला जो स्टॉक आहे तो इन्क्रीज होणार. सो आपली जर असेट्स इन्क्रीज होते तर आपल्याला काय करावं लागणार? डेबिट. सो ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. सो काही घाई करत नाहीये मी, स्लोली चाललोय, तुम्हालाही लक्षात येईल. देन कॅल्क्युलेशन 3,40,000 ही कॉस्ट आहे, पण आपल्याला कॉस्ट रेकॉर्ड करायची नाहीये. इनटू डायरेक्ट करा 150% म्हणजे तुम्हाला सेल प्राइस भेटणार, इनवॉइस प्राइस. सो 3,40,000 इंटू 150%. सो आपल्याला इथे अमाऊंट भेटणार 5,10,000. सो आली अमाऊंट 5,10,000. सो हे झालं डेबिटला, कारण गुड्स आपल्याकडे आले आहेत, सो आपला स्टॉक इन्क्रीज होणार. सो डेबिट व्हॉट कम्स इन, त्यामुळे डेबिटला आपण रेकॉर्ड केलं. याचा सेकंड इफेक्ट जायला पाहिजे गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंटच्या क्रेडिट साइडला. सो हे बघा गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट सुद्धा आपण केलेलं आहे. सो त्याच्या क्रेडिटला लिहा बाय. काय लिहिणार इथे? बाय ब्रांच स्टॉक अकाउंट. ज्या अकाउंट मधून एंट्री आली आहे ते आपल्याला लिहावं लागणार 5,10,000. सो झालं 5,10,000. हे ट्रान्झॅक्शन सुद्धा आपलं कम्प्लीट झालेलं आहे. आता ही कुठली प्राइस झाली सांगा मला? ही कुठली प्राइस झाली? इनवॉइस प्राइसच झाली. कशी काय? तर आपण इथे किती पर्सेंटेज घेतले आहेत? 150 ना. सो 150 ही आपली कुठली प्राइस आहे? बघा इथे 150 ही आपली कुठली प्राइस आहे? सेल म्हणजे इनवॉइस. सो आता पुन्हा आपल्याला आपली नेहमीची कन्सेप्ट वापरायची. आपल्याला 50% काय करावं लागणार? प्रॉफिट मायनस. सो कॉस्ट वरती 50 म्हणजे इनवॉइस प्राइस वरती किती असणार आहे? कॉस्ट वरती 50 म्हणजे इनवॉइस प्राइस वरती किती असणार? सो इनवॉइस प्राइस वरती असणार 33.33%. सो आपण आता काय करणार? 5,10,000 वरती 5,10,000 वरती आपण काय 1 मिनिट चला सॉरी. सो गुड सेंड टू ब्रांच अकाउंट, इथे कॉस्ट दिली होती पण कॉस्टला आपण कन्वर्ट केलं इनवॉइस प्राइस मध्ये 5,10,000. सो आता नेहमीप्रमाणे या 5,10,000 मध्ये प्रॉफिट इन्व्हॉल्व आहे, कारण इथे इनवॉइस प्राइस आपण रेकॉर्ड केले, तुम्ही बघू शकता इनवॉइस प्राइस. सो याच्यातून सुद्धा आपल्याला प्रॉफिट एलिमेंट मायनस करायचा आहे. सो गुड सेंड टू ब्रांच स्टॉक अकाउंटच्या डेबिटला आहे
सो त्याचा जो प्रॉफिट एलिमेंट आपल्याला मायनस करायचा आहे तो ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला येणार मित्रांनो. सो लक्षात घ्या, ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये फक्त प्रॉफिट एलिमेंटच येणार. सो लिहा इथे बाय गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंट. आता कॅल्क्युलेशन लिहायचं आपल्याला. कॅल्क्युलेशन 5,10,000 इनवॉइस प्राइस आहे, त्याच्यावरती आपण काढणार 33.33%. सो इथे तुम्हाला भेटणार 1,70,000. राऊंड ऑफ करायचं आहे 0.99 म्हणजे +1 करा, तुम्हाला बरोबर भेटतील 1,70,000. सो याचा दुसरा इफेक्ट जाणार गुड्स सेंट टू ब्रांच अकाउंटच्या डेबिटला. सो इथे डेबिटला लिहा टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. सो टू ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट 1,70,000. कॅल्क्युलेशन पुन्हा लिहायची गरज नाही. सो तुम्ही बघू शकता आपलं गुड्स इनवॉइस टू ब्रांच 3,40,000. आता वरती आपल्याला दिलंय गुड्स आर इनवॉइस टू ब्रांच ॲट कॉस्ट +50 आणि ते कॉस्ट दिलंय तर त्यांनी मुद्दामून दिलंय. सो आपल्या इनवॉइस प्राइसचा प्रॉब्लेम आहे ना, सो कंपल्सरी आपल्याला इनवॉइस प्राइस प्रमाणेच कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो ही जी काही कॉस्ट आहे 3,40,000 त्याला आपण इनवॉइस प्राइस मध्ये कन्वर्ट केलं. सो डायरेक्ट 150% काढली म्हणजे आपल्याला भेटली इनवॉइस प्राइस जे आहे 5,10,000. आता आपले नेहमीचे रूल 5,10,000 मध्ये प्रॉफिट एलिमेंट इन्व्हॉल्व आहे, सो तो आपल्याला मायनस करायचा आहे. सो हे 5,10,000 ब्रांच स्टॉकच्या डेबिटला आहेत, दिसतात की नाही. सो त्याच्यातून प्रॉफिट एलिमेंट मायनस करायचा आहे, सो तो अपोजिटला येणार. सो ब्रांच ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला आला बघा 1,70,000 आणि याचा दुसरा इफेक्ट आला ब्रांच गुड्स सेंट टू ब्रांचच्या डेबिटला टू ब्रांच ऍडजस्टमेंट 1,70,000. सो हे तुम्हाला इथे डोळ्यासमोर तुमच्या दिसत आहे. सो नीट फोकस करा, जे मी बोलतोय ते नीट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला नक्की कन्सेप्ट क्लिअर होतील. नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे सेल्स ॲट ब्रांच. तुम्हाला दिसतं का सेल्स ॲट ब्रांच. इथे आहे कॅश सेल आणि इथे आहे क्रेडिट सेल. सो सेल्स केलं याचा अर्थ काय झालं, गुड्स गेले. सो क्रेडिट वॉट गोज आउट, स्टॉक कमी होणार. सो क्रेडिटला एंट्री आली पाहिजे बाय ब्रांच कॅश अकाउंट. सो कॅश सेल केल्यावरती काय होतं तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे कॅश येते. सो कुठे इफेक्ट गेला पाहिजे, कॅश अकाउंटला, म्हणून मी इथे लिहिलं बाय ब्रांच कॅश अकाउंट. सो इथे पहिल्यांदा कॅश सेल लिहा. कॅश सेल किती आहे 2,50,100. सो कॅश सेल आला इथे क्रेडिटला. सो दुसरा इफेक्ट येणार ब्रांच कॅश अकाउंटच्या डेबिटला. सो आपण केलंय बघा ब्रांच कॅश अकाउंट, त्याच्या डेबिटला टू ब्रांच स्टॉक अकाउंट. सो हे आहे कॅश सेल, तुम्ही इथे सुद्धा ब्रॅकेट मध्ये लिहू शकता. सो जे काय आहे ते कॅश सेल वगैरे आपण ब्रॅकेट मध्ये लिहायचं 2,50,100. सो हे झाले दोन इफेक्ट बघा, ब्रांच कॅशच्या डेबिटला आणि आपल्या स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला, कारण स्टॉक कमी होणार सेल केल्यावरती. त्याच्यानंतर आहे क्रेडिट सेल. सो क्रेडिट सेल आहे 3,10,000. सो क्रेडिट सेल ज्यांना क्रेडिट बेसिसवर गुड्स सोल्ड केले जातात त्यांना म्हणतात डेटर. सो इथे तुम्हाला द्यावं लागणार ब्रांच डेटर्स अकाउंट. सो बघा झालेल्या कन्सेप्ट आहेत. ब्रांच डेटर अकाउंट ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहायचं क्रेडिट सेल. सो ब्रॅकेट मध्ये येणार क्रेडिट सेल आणि आपली अमाऊंट आहे 3,10,000. प्रॉब्लेम मध्ये तुम्ही बघा. सो याचा दुसरा इफेक्ट जाणार डेटर अकाउंटच्या डेबिट साइडला. सो इथे आपण डेटर अकाउंट केलेलं आहे त्याच्या डेबिटला टू ब्रांच स्टॉक अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहायचं क्रेडिट सेल. सो क्रेडिट सेलचे काय काय इफेक्ट आले, पहिला इफेक्ट ब्रांच स्टॉकच्या क्रेडिटला, दुसरा इफेक्ट ब्रांच डेटरच्या डेबिटला, कारण ज्यांना आपण क्रेडिट बेसिसवर गुड्स सोल्ड करतो त्यांना डेटर म्हणतात. सो या सगळ्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर आहेत तर नक्की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर 3,04,000. सो डेटर कडून कॅश कलेक्ट केली.
सो ब्रांचनी कलेक्ट केली म्हणजे डेटरनी काय केली असणार, पेड. सो इथे होणार क्रेडिट वॉट गोज आउट. सो डेटर अकाउंटच्या क्रेडिटला डेटर कडून कॅश जाणार. सो ब्रांच कॅश अकाउंट, किती कॅश गेली रे, 3,04,000. सो याचा डेबिट इफेक्ट होणार कॅश अकाउंटच्या डेबिटला. सो आपल्याकडे कॅश आली, ब्रांच मध्ये कॅश आली, कोणाकडून आली, डेटर कडून. सो टू ब्रांच डेटर्स अकाउंट. इतकं सोपं आहे बघा. 3,04,000. सो इज इट क्लिअर. डेटर कडून कॅश रिसीव्ह केली. सो आपला ब्रांच कॅशच्या डेबिटला, डेटर अकाउंटच्या क्रेडिटला 3,04,000. नेक्स्ट, गुड्स रिटर्न बाय डेटर 12,000. सो डेटरने गुड्स रिटर्न केले. सो ऑब्विसली डेटरने रिटर्न केले, डेटर काय बोलणार, क्रेडिट वॉट गोज आउट, बरोबर. आणि डेटरने गुड्स रिटर्न केले तर आपला स्टॉक वाढणार. सो स्टॉक वाढणार त्यामुळे स्टॉक अकाउंटच्या कुठे येणार, डेबिट साइडला. स्टॉक वाढला तर डेबिटला, स्टॉक कमी झाला तर क्रेडिटला. सो ते डेबिटला येणार टू ब्रांच डेटर, कारण डेटरने गुड्स काय केलेले आहेत, रिटर्न. सो इथे तुम्ही लिहू शकता रिटर्न. सेल्स रिटर्न लिहिलं तरी चालेल, कारण डेटरला आपण सेल्स केलं होतं. सेल्स रिटर्न, बरोबर की नाही. अमाऊंट किती आहे, 12,000. सो डेटर कडून 12,000 चे गुड्स आले. सो स्टॉक वाढला. सो स्टॉक अकाउंटच्या डेबिटला. सो डेटर कडून गुड्स गेले असणार, बरोबर ना. आपल्या स्टॉक अकाउंटला आले म्हणजे इथून गेले. सो डेटर अकाउंटच्या क्रेडिटला लिहायला पाहिजे तुम्ही बाय ब्रांच स्टॉक. सो बाय 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 ब्रांच स्टॉक अकाउंट, ब्रॅकेट मध्ये लिहायचं सेल्स रिटर्न. अमाऊंट किती असणार आहे, ऑब्विसली 12,000. सो अमाऊंट लिहा 12,000. सो मी ज्याप्रमाणे एंट्री रेकॉर्ड करतोय तुम्ही त्या पद्धतीने नोटबुक मध्ये एंट्री लिहून घ्या. काही नसेल कळायला लगेच स्टार मार्क करून ठेवा. मला कॉल करून तुम्ही नक्की विचारू शकता, तुमचा डाऊट मी क्लिअर करणार. सो पुन्हा एकदा मी एक्सप्लेन करतो. डेटरनी गुड्स रिटर्न केले, सो आपला स्टॉक वाढणार. सो स्टॉक अकाउंटच्या डेबिटला ब्रांच डेटर, त्याला आपण सेल्स रिटर्न बोलणार. आणि दुसरा इफेक्ट येणार डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला, कारण आपल्याकडे आले म्हणजे डेटर्स कडून गेले असणार. सो डेटर कडे काय रूल येणार, क्रेडिट वॉट गोज आउट. चलो नेक्स्ट, गुड्स रिटर्न बाय ब्रांच टू हेड ऑफिस. सो गुड्स रिटर्न केले, कोणी गुड्स रिटर्न केले, ब्रांचनी. कोणाला, हेड ऑफिसला. सो आता ब्रांचचा स्टॉक काय होणार, कमी होणार. सो ब्रांच स्टॉक ला आपण काय बोलणार, क्रेडिट वॉट गोज आउट बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट, बाय गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. क्रेडिटला कळालं ना, कारण आपण गुड्स काय केले आहेत बघा, इथे ब्रॅकेट मध्ये मी लिहितो काय केले आहेत, ऍक्च्युअला रिटर्न केले आहेत. हेड ऑफिसला गुड्स काय केले, रिटर्न. सो क्रेडिट वॉट गोज आउट. कितीचे गुड्स रिटर्न केले, 1,500. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे काय रे, तर मला सांगा, इथे ओपनिंग स्टॉक आहे, इनवॉइस प्राइस, गुड्स सेंड टू ब्रांच पण आपण कशाला केलेलं आहे, इनवॉइस प्राइस. सो हे जे गुड्स रिटर्न केले आहेत, गुड्स रिटर्न बाय ब्रांच टू हेड ऑफिस, इथे काय दिलंय का इनवॉइस प्राइस किंवा कॉस्ट, नाही दिलंय. पण आपल्याला कळायला पाहिजे, जर ओपनिंग स्टॉक इनवॉइस प्राइस आहे, गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट इनवॉइस प्राइस आहे, म्हणजे हे सुद्धा ऑब्विसली कसं असणार आहे, इनवॉइस प्राइसच असणार. सो ह्याच्यामधून आता आपल्याला प्रॉफिट एलिमेंट काय करायचं आहे, लेस करायचं आहे. पण त्याच्या आधी आपण याचा दुसरा इफेक्ट दिला पाहिजे. इथे गुड्स सेंड टू ब्रांच तुम्हाला दिसतंय, गुड्स सेंड टू ब्रांच काय झालेलं आहे, क्रेडिट झालेलं आहे. सो गुड्स सेंड टू ब्रांचला इथे डेबिट इफेक्ट व्हायला पाहिजे की नाही, नाहीतर मग आपलं कॅल्क्युलेशन रॉंग येणार. सो टू ब्रांच स्टॉक अकाउंट, ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहा रिटर्न. किती रिटर्न आहे, 1,500. सो बघा आता तुम्हाला लक्षात येईल ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं.
ब्रांच स्टॉकच्या क्रेडिटला गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट रिटर्न 1500 आणि गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंटच्या डेबिटला. त्यानंतर प्रश्न येतो तो म्हणजे हे इनव्हॉइस प्राइस असल्यामुळे याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट आहे. सो ह्याचा प्रॉफिट हा क्रेडिटला आहे ना रिटर्न, सो त्याचा प्रॉफिट ब्रांच ऍडजस्टमेंटच्या डेबिटला अपोजिट साइडला इफेक्ट द्यायचा. सो डेबिटला येणार टू गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. सो या डेबिटला गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट. सो गुड्स सेंड टू ब्रांच अकाउंट आपल्याला काढायचंय काय रे, ह्याला बोलणार आपण लोडिंग. लोडिंग म्हणजेच प्रॉफिट एलिमेंट मित्रांनो, दुसरं काही नाही. सो लोडिंग. त्यानंतर येणार आपलं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन. सेल प्राइस इनव्हॉइस प्राइस 1500 इंटू 33.33%. जर इनव्हॉइस प्राइस असेल तर त्याच्यावरती 33.33% प्रॉफिट आहे. आपण वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो 33.33% प्रमाणे किती आलं, 500 रुपीज आलं का. अमाऊंट कॅल्क्युलेट केली सगळ्यांनी. 499.99 म्हणजे 500. सो हे गुड सेंड टू ब्रांच इथे डेबिट झालाय. सो गुड सेंड टू ब्रांचच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट गेला पाहिजे बाय ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. बाय ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट अमाऊंट असणार 500. चला सो इथपर्यंत कळालंय सगळ्यांना. पुढे शॉर्टेज ऑफ स्टॉक. सो शॉर्टेज ऑफ स्टॉक दिसतंय तुम्हाला. शॉर्टेज म्हणजे काय, आपण फिजिकली व्हॅल्युएशन केलं ऑन दॅट टाइम. आपण काय बघितलं तर शॉर्टेज स्टॉक कमी आहे. कितीनी कमी आहे, 4500 बरोबर. सो हा जो शॉर्टेज आहे म्हणजे आपल्याला झालेला काय आहे, नुकसान आहे की नाही. सो हा जो शॉर्टेज आहे तो शॉर्टेज म्हणजे आपले स्टॉक कमी भेटले आपल्याला, जेवढा पाहिजे होता तेवढा नाहीये. सो स्टॉक जास्त असेल तर डेबिटला, कमी असेल तर क्रेडिटला. सो ऑब्विसली तो इथे क्रेडिटला आला पाहिजे बाय शॉर्टेज ऑफ स्टॉक किती आहे, 4500. सो आता हा शॉर्टेज ऑफ स्टॉक म्हणजे आपल्याला एक प्रकारे झालेला लॉसच आहे. सो हा ब्रांच ऍडजस्टमेंट मध्ये गेला पाहिजे, लक्षात घ्या. सो हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. जे काही शॉर्टेज मिळेल तुम्हाला ते तुम्ही ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंटला ट्रान्सफर करायचंय. कारण तुम्हीच बघा ना, जो काय हा प्रॉफिट आहे हा सगळा काय आहे, प्रॉफिट आहे ना. 33% हा काय आहे, प्रॉफिट. जर तुम्ही सगळा प्रॉफिट ब्रांच ऍडजस्टमेंटला ट्रान्सफर करताय तर जो काय लॉस आहे तो सुद्धा तुम्हाला कुठे ट्रान्सफर करावा लागणार, ब्रांच ऍडजस्टमेंटलाच ट्रान्सफर करावा लागणार. सो याच्यामुळे काय होणार, प्रॉफिटच्या अगेन्स्ट लॉस काय होऊन जाणार, ऍडजस्ट होऊन जाणार, लक्षात ठेवा. सो सिंपल लॉजिक आहे, काही घाबरण्यासारखं नाहीये. सो शॉर्टेज ऑफ स्टॉक आहे 4500. इथे तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकता बाय ब्रांच ऍडजस्टमेंट, ब्रॅकेट मध्ये लिहायचं शॉर्टेज. सो शॉर्टेज आहे. सो नेहमी लक्षात घ्या, शॉर्टेज हे नवीन आलंय म्हणून मी त्या रेड कलरने हायलाइट केलेलं. तुम्ही सुद्धा स्टार मार्क करून घ्या. जे काही शॉर्टेज आहे ते ऑब्विसली स्टॉक अकाउंटच्या क्रेडिटला येणार, कारण शॉर्टेज म्हणजे गुड्स कमी भेटले. कधी कधी काय होतं, गुड्स जास्त भेटतात, त्याला गेन बोलतात. सो गुड्स जास्त भेटले तर ते डेबिटला येतात, ते सुद्धा ऍडजस्टमेंटलाच पाठवायचं, लक्षात घ्या. आता शॉर्टेज आहे, गुड्स कमी भेटले म्हणजे ऍक्च्युली आपल्याला गोडाऊन मध्ये 10 गुड्स पाहिजे होते समजा फॉर एक्झाम्पल, पण गोडाऊन मध्ये 8च गुड्स दिसत आहेत. सो 2 गुड्स कुठे गेले, कॅल्क्युलेशन मॅच होत नाही. सो त्या 2 गुड्सला आपण काय बोलणार, शॉर्टेज. सो हा आपल्याला आता झालेला लॉस आहे. सो शॉर्टेज कुठे गेलं पाहिजे, ब्रांच ऍडजस्टमेंटला. सो इथे क्रेडिट होणार ब्रांच ऍडजस्टमेंट शॉर्टेज, तर इथे ब्रांच ऍडजस्टमेंटला दुसरा इफेक्ट होणार डेबिट टू ब्रांच स्टॉक अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहा शॉर्टेज. सो शॉर्टेज आहे 4500. सो हे आहे आपलं कॅल्क्युलेशन. सो स्टार मार्क केलंय, तुम्ही सुद्धा शॉर्टेज ऑफ स्टॉकला स्टार मार्क करा. शॉर्टेज का ब्रांच ऍडजस्टमेंटला जातं त्याचं रिझनही मी तुम्हाला सांगितलं. हा शॉर्टेज भेटला, स्टॉक कमी भेटला गोडाऊन मध्ये म्हणजे आपल्याला झालेलं नुकसान आहे. जर आपण
सगळा प्रॉफिट एलिमेंट जर आपण ब्रांच ऍडजस्टमेंटला ट्रान्सफर केलेला आहे, तुम्ही ते बघू शकता लोडिंग वगैरे, तर ऑब्विसली लॉस सुद्धा तुम्हाला ब्रांच ऍडजस्टमेंटलाच ट्रान्सफर करावा लागणार. नेक्स्ट, डिस्काउंट अलाव टू कस्टमर 2000. सो कस्टमर म्हणजे तिथे कोण? डेटर. सो डिस्काउंट अलाव केल्यामुळे डेटर काय होतात? कमी होतात. सो डेटर जर कमी होत आहेत तर तुम्ही क्रेडिटला रेकॉर्ड केलं पाहिजे, पण इथे लिहिताना तुम्ही येणार ब्रांच एक्सपेन्सेस, कारण ब्रांच येथे एक्सपेन्सेस झाले. ब्रॅकेटमध्ये येणार डिस्काउंट अलाव. सो ब्रॅकेटमध्ये येणार डिस्काउंट अलाव. सगळ्यांना कळतंय ना? डिस्काउंट अलाव मुळे काय होतं तर डेटर्स आपले कमी होतात. सो जर डेटर कमी होतात तर डेटर अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट गेला पाहिजे, आणि आपण डिस्काउंट दिलेला आहे 2000 रुपीजचं. सो हा 2000 रुपीजचा ब्रांच साठीचा काय आहे? एक्सपेन्सेस आहे. सो दुसरा एक्सपेन्सेसच्या डेबिटला बघा इथे येणार टू ब्रांच डेटर्स, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो टू ब्रांच डेटर्स. सो माझ्या बाजूने मी तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन सुद्धा सांगतोय. ब्रॅकेटमध्ये लिहायचं डिस्काउंट अलाव, ब्रॅकेटमध्ये येणार डिस्काउंट अलाव. अमाऊंट आहे 2000. सो आपण डिस्काउंट दिलं तर समोरच्याचा फायदा, but discount allow is expenses for us, loss for us. So debit the expenses and losses. branch expenses च्या डेबिटला इफेक्ट गेला पाहिजे. नेक्स्ट शेवटचा आयटम आहे एक्सपेन्सेस ॲट ब्रांच. सो एक्सपेन्सेस ॲट ब्रांच म्हणजे ब्रांचचे एक्सपेन्सेस बघू शकता 54. सो ऑब्विसली ते डेबिटला जाणार. हेड ऑफिसनी पेड केले आहेत. सो हेड ऑफिसच्या कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. इथे एकच इफेक्ट तुम्हाला दिसणार टू एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस किती आहेत? 54,000. सो तुम्ही आता बघू शकता आपले सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून झालेले आहेत. ब्रांच एक्सपेन्सेस 54,000. आता आपण टॅली करायचं आहे. सो टॅलीची प्रोसेस भरपूर इम्पॉर्टंट असते. चला, सो डेबिट साईडची पहिल्यांदा टोटल घ्या. डेबिट साईडची टोटल आली 6,15,000 बरोबर. 93,000 प्लस 5,10,000 प्लस 12,000 6,15,000. सो इथे क्रेडिटलाही तुम्ही लिहिलं पाहिजे 6,15,000. त्याच्यातून मायनस करा 2,50,100 मायनस 3,10,000 मायनस 4,500. तुम्हाला भेटणार 50,400. 1 minute. 6,15,000 minus 2,50,100 minus 3,10,000 minus 4,500. 50,400. by balance carried down. So 50,400 हा आपला बॅलन्स. शॉर्टेज आपण वेगळ्या कलरने दाखवूया. सो हे आपलं झालं. हे आपल्याला ब्रांच स्टॉक अकाउंट बॅलन्स कॅरीड डाऊन. क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिला नाहीये 50,400. सो आता काय करायचं, ह्याच्यावरती 50,400 वरती सुद्धा हा ओपनिंग स्टॉक कसा होता, इनवॉइस प्राइस. गुड्स आले कसे, इनवॉइस प्राइस. सो हा क्लोजिंग स्टॉक पण कसा असणार, इनवॉइस प्राइस ओनली. सो हे तुम्हाला कोणी सांगितलेलं नाहीये, आपल्याला कळालं पाहिजे. सो ह्याच्यामधला जो स्टॉक आहे रिझर्व, तो इथे डेबिटला येणार. क्रेडिटला आहे ना क्लोजिंग स्टॉक. सो स्टॉक रिझर्व डेबिटला अपोजिट साइड. सो लिहा टू स्टॉक रिझर्व. कॅल्क्युलेशन असणार 50,400
इंटू 33.33%. चला काढा 33.33 एंडिंग पर्यंत का 333%. तो 16,800 रुपये 16,800. तो हे आपल्याला पुढे दिलेलं नाही, आपल्याला कळालं पाहिजे. जर आपला ओपनिंग स्टॉक इनवॉइस प्राइस आहे, गुड्स जे पाठवले हेड ऑफिसनी ते पण इनवॉइस प्राइस आहे, हा जो क्लोजिंग स्टॉक आहे तोही काय असणार, इनवॉइस प्राइसच असणार. सो क्लोजिंग स्टॉक वरचा स्टॉक रिझर्व क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला असतो, तो त्या स्टॉक रिझर्व येणार ब्रांच ऍडजस्टमेंटच्या डेबिटला. हा तुम्हाला दिसतोय. चला सो आता आपल्याला टॅली करायचं आहे ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. बरोबर. सो आपल्याला इथे क्रेडिट साइड हेवियर दिसते. या क्रेडिट साइडची टोटल 1,70,000 प्लस 31,000. सो बघा मी कॅल्क्युलेशन करतोय, तुम्ही तुमच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करा. सो हे 2,01,000 क्रेडिटचे इथे डेबिटला येणार 2,01,000. आता मायनस करा, जो काय इथे बॅलन्स भेटणार तो आपला ग्रॉस प्रॉफिट असणार आहे. जो ग्रॉस प्रॉफिट जाणार प्रॉफिट अँड लॉसला. सो इथे लिहिणार आपण टू ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहायचं ग्रॉस प्रॉफिट. तो तुम्हाला हा एक डिफरंट पॉइंट दिसला पाहिजे. स्टॉक अँड डेटर सिस्टीम ऍट कॉस्टचे जे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये स्टॉक अकाउंटच्या बॅलन्सला आपण ग्रॉस प्रॉफिट बोलायचो, जो प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर व्हायचा. पण आता इथे ब्रांच स्टॉकचा जो काय बॅलन्स आहे तो ब्रांच ऍडजस्टमेंटला पाठवायचा आणि ऍडजस्टमेंट अकाउंट मध्ये डेबिटला आला तर ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटला आला तर ग्रॉस लॉस. लक्षात ठेवा. सो 2,01,000 मधून लेस करा 500 लेस 4,500 लेस 16,800. तुम्हाला येणार 1,79,200. 1,79,200. सो हा सुद्धा आपला झाला बॅलन्स. सो आता हे सगळं तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. ब्रांच ऍडजस्टमेंटचा जो काय बॅलन्स आहे तो जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ग्रॉस प्रॉफिट बोलतात त्याला. सो हा इथे डेबिट आहे, सो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साइडला बघा इथे क्रेडिटला येणार बाय ब्रांच ऍडजस्टमेंट अकाउंट. बरोबर. याला काय बोलतो आपण, ग्रॉस प्रॉफिट. अमाऊंट किती आहे बघा 1,79,200. 1,79,200. बरोबर की नाही. चला सो हे एक अकाउंट संपलं. ब्रांच ऍडजस्टमेंटचं अकाउंट आपलं संपलेलं आहे. आता पुढे गुड्स सेंड टू ब्रांच. गुड्स सेंड टू ब्रांच बाकी सगळं सिमिलर कन्सेप्ट. याचा जो काय बॅलन्स आहे तुम्हाला दिसतंय क्रेडिट साइड हेवियर आहे 5,10,500. आपण ओरलीही कॅल्क्युलेशन करू शकतो, सोपा आहे. सो याचा जो काय बॅलन्स आलाय तो हेड ऑफिसच्या ट्रेडिंग अकाउंटला जाणार. सो आता बाकी सगळं सेम जसं आपण आधी केलेलं आहे कॉस्टच्या वेळेला. टू ट्रेडिंग अकाउंट ट्रान्सफर. सो बघा हेड ऑफिसने टोटल किती गुड्स पाठवले ते या अकाउंट वरून कळतं. सो हेड ऑफिसने टोटल गुड्स किती पाठवले बघा बॅलन्स. आता आपल्याला मायनस करायचं आहे 5,10,000 5,10,500 मायनस 1,70,000 मायनस 1,500. सो 3,39,000 चे गुड्स पाठवले टोटल. सो हे 3,39,000 जे आहेत ते जाणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. हेड ऑफिसचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे त्याच्या क्रेडिटला गुड्स ट्रान्सफर टू ब्रांच असं कळतंय का. चला सो हे अकाउंट पण झालेलं आहे. आता पुढे आता नंबर आहे ब्रांच डेटर अकाउंटचा.
सो इथे तुम्हाला डेबिट साइड हेवियर दिसते 3,10,000 प्लस 68,000 3,78,000. सो इथे क्रेडिटला लिहायचे 3,78,000 मायनस 3,04,000 मायनस 12,000 मायनस 2,000. सो आपल्याला भेटणार 60,000 क्लोजिंग बॅलन्स. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. सो कॅरीड डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स 60,000. सो हा सुद्धा आपला आहे क्लोजिंग बॅलन्स. सो प्रत्येक लेजर अकाउंटचा जो काय बॅलन्स आहे त्याला काय बोलतात त्याच्याकडे तुमचं ऑब्झर्वेशन पाहिजे, कारण बऱ्याचदा मुलं विसरून जातात नक्की काय बोलतात ते त्यांच्या लक्षातच येत नाही. सो हातातले मार्क्स जातात. सो तुम्ही तसं नका करू. आता ब्रांच कॅश अकाउंट. सो ब्रांच कॅश अकाउंट मध्ये काय होणार तुम्हाला माहिती आहे, हे कॅश सेल आहे 2,50,100. हे डेटर कडून आलेले 3,04,000. सो टोटल अमाऊंट जी आहे ती आपण हेड ऑफिसला पाठवणार, कारण आपली कुठली ब्रांच आहे, आपली डिपेंडंट ब्रांच आहे. सो 2,50,100 प्लस 3,04,000 टोटल आले 5,54,100. सो 5,54,100 क्रेडिटला येणार 5,54,100. सो हे आपण पाठवणार हेड ऑफिस कॅश अकाउंट मध्ये. बाय हेड ऑफिस कॅश अकाउंट. सो ब्रांच जी काय कॅश आहे ती स्वतःकडे ठेवत नाही, तर ऍट द एंड काय करते, हेड ऑफिसला रेमिट करते की नाही, ट्रान्सफर. रेमिटन्स म्हणजे काय, ट्रान्सफर करते. सो इथे बघा बरोबर भेटलं आपल्याला कॅश सेल आणि कॅश रिसीव्ह फ्रॉम डेटर्स. सो या दोघांची टोटल म्हणजे रेमिटन्स. सो रेमिटन्स आहे 5,54,100. हा बॅलन्स झाला कॅश अकाउंटचा. सो कॅश अकाउंट मध्ये जे काय बॅलन्स असणार तो ब्रांच स्वतःकडे न ठेवता हेड ऑफिसला ट्रान्सफर करणार, हे लक्षात घ्या. शेवटचं आहे अकाउंट, सेकंड लास्ट अकाउंट आहे आपलं ब्रांच एक्सपेन्सेस. तुम्हाला डेबिट साइड हेवियर दिसते 56,000. सो हे एक्सपेन्सेसचा डायरेक्ट संबंध आहे प्रॉफिट अँड लॉसशी. त्याच्याशिवाय आपण प्रॉफिट अँड लॉस कसा काढणार. सो हा ट्रान्सफर करणार बाय ब्रांच प्रॉफिट और लॉस अकाउंट. सो ब्रांच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करणार एक्सपेन्सेसचा बॅलन्स जो आहे 56,000 पूर्ण बॅलन्स. सो हे इथे क्रेडिट आहेत, इथे ब्रांच प्रॉफिट अँड लॉस डेबिट लावलं बरोबर. टू ब्रांच एक्सपेन्सेस डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर जे काय आपण सगळं करतोय आहे ते बरोबर आहे 56,000. आता टॅली करायचं आहे तुम्हाला. टॅली केल्यावर दिसतंय इथे तुम्हाला क्रेडिट साइड हेवियर 1,79,200 आपला जीपी होता. सो डेबिटला पण येणार 1,79,200 मायनस करा 1,79,200 मायनस 56,000. आपल्याला प्रॉफिट झाला आहे 1,23,200 चा. दिले ना आपण टू जनरल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो हे पण मी तुम्हाला सांगितलं, जनरल म्हणजे कोणाचं, हेड ऑफिसचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सो जी काय हेड ऑफिसने ब्रँच ओपन केलेली आहे त्याच्यामधून त्यांना प्रॉफिटच झालं आहे. सो हा आपला ऍक्च्युअल आहे नेट प्रॉफिट, ब्रांचला झालेला नेट प्रॉफिट आफ्टर डिडक्टिंग ऑल ब्रांच एक्सपेन्सेस. सो ब्रांच अर्न 1,23,200 हॅज नेट प्रॉफिट. सो इथे आपला प्रॉब्लेमचं सोल्युशन संपलेलं आहे. पूर्ण प्रॉब्लेम नीट गो थ्रू करा, नोटबुकमध्ये कॉपी करून घ्या व्यवस्थित. नक्की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. सो मी बघा प्रत्येक अकाउंटचा जो काय बॅलन्स आहे तो कोणत्या अकाउंटला जाणार,
ते सगळं रेड कलरने हायलाईट केलेलं आहे. सो रेड कलरने जे हायलाईट केलं तुम्हाला लक्षात घ्या, तो बॅलन्स. सो प्रत्येक अकाउंटचा बॅलन्स कुठे जातो हे तुम्ही लक्षात ठेवा. सो हा होता आपला प्रॉब्लेम, स्टॉक अँड डेटर सिस्टीम ॲट इनव्हॉइस प्राइस. सो एवढं लक्षात घ्या मित्रांनो, जर ॲट इनव्हॉइस प्राइस असेल तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ब्रांच ॲडजस्टमेंट अकाउंट नवीन प्रिपेअर करायचं आहे. सो या ब्रांच ॲडजस्टमेंटमध्ये काय जाणार, फक्त आणि फक्त लोडिंग म्हणजे काय, प्रॉफिट एलिमेंट. जर ओपनिंग स्टॉक डेबिटला आहे तर त्याचा प्रॉफिट एलिमेंट इथे तुम्हाला क्रेडिटला दिसतोय 93,000 वरती 33.33% विच इज 31,000. गुड सेट टू ब्रांच जर डेबिटला आहे तर त्याचा प्रॉफिट तुम्हाला इथे क्रेडिटला दिसतोय 1,70,000 बरोबर. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक क्रेडिटला दिसतोय तर त्याचा तुम्हाला स्टॉक इथे लोडिंग दिसतंय डेबिटला, स्टॉक रिझर्व. सो अशा पद्धतीने तुम्हाला जो काय प्रॉफिट एलिमेंट आपण मायनस करतो तो ब्रांच ॲडजस्टमेंटला येतो. हा एवढा पार्ट इथे नवीन आहे. बाकी सगळे जे उरलेले अकाउंट आहेत हे तुम्हाला दिसत आहेत तुमच्या स्क्रीनवर. हे सगळे अकाउंट आपण ऑलरेडी ॲट कॉस्टमध्ये बघितले होते. सो आता तुम्ही काय करायचं आहे, नीट व्हिडिओ व्यवस्थितपणे तुम्ही नक्की बघितला असेल. त्याचबरोबर नोटबुक सुद्धा तुमची कंप्लीट ठेवायची आहे. जसं मी सांगितलं त्या पद्धतीने एक एक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाल्यानंतर लगेच तुम्ही ते लिहायचं आहे आपल्या नोटबुकमध्ये. काही डाऊट असेल तर स्टार मार्क करून ठेवा. लेक्चर बघितल्यानंतर माझ्या पर्सनल नंबरवर मला कॉल करून तुम्ही नक्की विचारू शकता. तुमचे डाऊट मी नक्की क्लिअर करेन. सो आज आपण इथेच थांबूया. थँक्यू, बाय, स्टे होम, स्टे सेफ.